कल्याण परिसरात कैलासनगर येथील रायगड सोसायटीमध्ये अचानक आग लागल्याने रहिवाशांमध्ये एकच खळबळ उडाली। प्राथमिक माहितीनुसार एमएससीबीच्या विद्युत वाहिनीत झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची शक्यता व्यक्त केली जाते। आगीनंतर परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। घटनेदरम्यान विद्युत वाहिनीमधून ठिणग्या उडत असल्याचे नागरिकांनी सांगितले। अचानक झालेल्या या प्रकारामुळे अनेक घरांमधील टीव्ही, फ्रीज, पंखे, इन्व्हर्टर आणि इतर विद्युत उपकरणांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। काही रहिवाशांनी मोठ्या आवाजानंतर धूर आणि ज्वाला दिसल्याने तातडीने घराबाहेर धाव घेतली। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे। स्थानिकांनी महावितरण प्रशासनाकडे नुकसान भरपाईची मागणी करत विद्युत यंत्रणेची तातडीने तपासणी करण्याची मागणी केली आहे। वारंवार होणाऱ्या विद्युत बिघाडामुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे। गजानन तोडणकर कुठे राहता तुम्ही? इथेच राहते रायगडला। काय झालेलं? रायगड कॉलनी काय झालं? चाल नंबर 5 खोली रूम नंबर 4। काय झालं आज? आज स्फोट झाला, तो मीटर गेला, हे सगळं इलेक्ट्रिकचं सगळं झालं, फ्रीज गेलं, टी व्ही हे झाला, टी व्ही गेलं, आतलं सगळं गेलं। म्हणजे आतमध्ये जे होतेत ना बाथरूम बिथरूम ते सगळं हे होतं ते सगळं गेलं। बाथरूम संडासचं लाईटिंग गेली, किती मोठा आवाज आला, भीतीचं वातावरण होतं, कसे पळापळ झाली, काय नेमकं झालं? नाही हे वर घासायला लागलं ना तेव्हाच आम्ही सगळी पळालो, तेव्हाच पळालो। रूम खुल्ले ठेवून मी पळाले तेव्हा। सगळे एरियातले बाहेर पळाले? हां, सगळे एरियातले पळाले। सगळ्यांमध्ये भीती होती का? हां, भीती होती। आणि म्हणजे ते असं वाजायला लागले, आम्ही सगळीजणं बोंबटायला लागली, बाहेर निघलो म्हणून। तेव्हा आम्ही सगळीजणं बाहेर पडलो, तेव्हा त्यांनी हे केलं काय, तेव्हा त्याच्यानंतर माझं हे झालं, स्फोट झाला। हां, हे वरची वायर आहे ना, टाटाची वायर आहे ना, ती पत्र्याला घसटली ना, पत्र्याला त्यांचं काहीतरी काम चालू आहे म्हणतात ना, रिपेअरिंगचं काम चालू आहे ना, ते टाटाची वायर घसटली ना, त्याच्यामुळे स्फोट झाला तो। हां, काय आता तुमचं नुकसान झालं, काय मागणी? माझं आता लाईटिंग पुरी गेली, हां, टी व्ही गेला, फ्रीज गेला, हे सगळं आतलं वायरिंगचं सगळं गेलं। किती रूमचं नुकसान झालं? रूमचं 4 झालं आहे, पण ते लाईट थोडं झालं आहे मला, आणि वरचा पत्रा गेला माझा, तो काय वरचा। हां, काम चालू आहे नवीन लाईन, म्हणजे की फक्त कंडक्टर, फक्त वायर आम्ही जे नवीन टाकतोय आता त्या वायरचं काम चालू आहे। ते काम जवळपास आता शिवमंदिर अंबरनाथपर्यंत आलं आहे। त्याच्या पुढे आम्हाला ठाकुर्लीपर्यंत जायचं आहे, घेऊन ठाकुर्लीला आमचं सबस्टेशन आहे। तर ती इथे येईपर्यंत साधारण 7 ते 8 दिवस लागणार। 8 दिवसामध्ये आम्ही 10 दिवसाचा त्यांना शब्द दिलेला की 10 दिवसामध्ये आम्ही ही वायर फक्त नवीन वायर टाकू, त्याच्याने साधारण आणखीन एखादा मीटरच्या आसपास ती वरती जाण्याची शक्यता आहे। त्या पलीकडे याच्यावरती पर्याय म्हणून दुसरा पर्याय आहे, तो म्हणजे नवीन टावर, पण ते पब्लिक एरिया असल्या कारण नवीन टावरसाठी कोणी त्याला मदत करणार नाही। जर केली तर रेल्वे त्यासाठी विचार करेल, कारण रेल्वेच्या उच्च जे अधिकारी बसलेले त्यांच्याशी यांनी पर्सनली जरी संपर्क साधला किंवा स्थानिक आमदार यांनी पण याच्या आधी 1-2दा कंप्लेंट केलेली आहे वरती मिनिस्ट्रीमध्ये पण। स्थानिक आणि आणखीन आजूबाजूचे जे पण नगरसेवक झाले यांनी या गोष्टीची पाहणी केलेली आहे आणि त्यांनी कंप्लेंटसुद्धा केलेली आहे। परंतु आता उन्हाळ्यामध्ये थोडी त्याचा सॅग येतो, वायर खाली येते, त्यामुळे हा थोडा इन्सिडेंट झालेला आहे। याच्यामध्ये पब्लिक अक्षरशः खूप संतप्त झालेली आहे। आम्ही तर आमच्या परीने त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु त्यांनीसुद्धा त्या गोष्टीचं काही वरची जे घरं आहेत डबल केलेली, ती काही दिवस त्यांनी त्याचं कनेक्शन बंद ठेवून, त्याचा वापर बंद ठेवून शेजारच्यांना आणि स्वतः पण त्याची काळजी घ्यावी हे आम्ही सांगू। 4 ते 5 घरांचं नुकसान झालेलं आहे। माझं नाव संदीप हरिदास चिकणे। 4 ते 5 घराचं नुकसान झालं आहे। रेल्वेकडनं त्यांना काय भरपाई वगैरे? रेल्वेकडनं भरपाई हा विषय तुम्ही रेल्वेचे जे सिनियर ऑफिसर्स आहेत तिकडे तुम्ही रितसर अर्ज देऊन त्यांच्याशी डिस्कस करू शकता। पूजा रवींद्र पालेकर। आज माझ्या तुमचं नाव काय? नाव काय तुमचं? पूजा रवींद्र पालेकर। कुठं राहता? आणि मी रायगड कॉलनीमध्ये राहते, रूम नंबर 5 आणि 6। आमचा पूर्ण अख्खा रायगडमध्ये पाणी भरतो। आम्हाला पहिले सांगतात तुम्ही घर वरती करा, तुम्हाला मग पाणी तुमच्या घरात भरणार नाही, तुम्हाला कसला त्रास होणार नाही। आणि आज जेव्हा आम्ही घर वरती करतो तेव्हा आम्हाला सांगतात तुमच्यावरती कंप्लेंट होईल, तुमचा हे वरती रेल्वेचा हे गेलेला आहे, टाटाचा लाईन गेलेला आहे। मग आम्ही जायचं तरी कुठे, कोणाकडे आम्ही भीक मागायची? आता तुमच्या घरात काय नुकसान झालं? माझं अख्खा पूर्ण घर जळालेलं आहे। माझ्या पूर्ण रायगडमध्ये आग लागलेली आहे। रायगडच्या माणसं जायचं कुठे? माझ्या घरात एक सुद्धा भिंत तोडून लाईट पूर्ण बाहेर आलेली आहे माझी। कुठे जाऊ मी? मीटर जळाले पूर्ण, अख्ख्या 40 मीटर जळालेत। कशामुळे झालं, काय कारण? ते बोलताय टाटाचा आहे, ते
त्यांनी ते सांगतात की बंद केलेलं आम्ही, हे केलं. त्यांनी काहीच केलेलं नव्हता. ते पूर्ण 2 दिवस रविवारी पण माझ्या घरी पूर्ण आग लागली, पूर्ण वरती चिंगारी झाली आणि आज सुद्धा पुन्हा लाईट बंद होती तरी सुद्धा पुन्हा याच्यामध्ये आग लागली आहे. आज एकूण किती घराचं नुकसान झालंय? कम से कम ह्या पुन्हा आमच्या चाळीमध्ये 8 ते 9 घराचं नुकसान झालेलं आहे. ज्या वेळेला हा ब्लास्ट झाला किती मोठा होता आणि लोकांचे कसे लोक पाहत होते? म्हणजे लोक सर्व पूर्ण 4 घराचे बाहेर पडणारी लोक, आपला सिलेंडर घेऊन सर्व लोक बाहेर पडतात. घरात कोण थांबलंच नाही. लहान पोरं आम्ही घेऊन घरात राहतो. आमच्या इकडे म्हातारे आजूबाजू सर्व लोक म्हातारे माणसे राहतात. सर्व लोक राहतात. जायचं कुठे? आम्ही कोणाकडे भीक मागायची? आम्हाला फक्त एवढंच सांगा तुम्ही. आता रेल्वे प्रशासनाला तुम्ही काय बोलले आणि त्यांनी काय सांगितलं? रेल्वे प्रशासन सांगते जर आम्ही तुमच्यावर हे केलं तर तुमच्यावर कंप्लेंट होतील आणि तुमचं घर तोडून जातील. मग पावसाळ्यामध्ये जर आमचं घर भरतो आणि नंतर तुम्ही आल्यावर सांगतील की तुमचं घर तोडून जाईल, आम्ही जायचं कुठे जायचं? आम्ही कोणाकडे जायचं? फक्त एवढंच आम्हाला सांगा. काय तुमचा इशारा किंवा पत्र देणार आहे आणि काय विनंती करणार? अरे ते किती वेळा पत्र देऊन झालंय, अजूनपर्यंत काही झालेलं नाहीये. काही झालेलं नाहीये. बहुतेक लोकांनी इकडे पत्र दिलेलं आहे. ते बोलतात आम्हाला तुम्हाला अगोदर आम्ही हे केलेलं, इंटिमेट केलेलं की हा तुमच्या इकडे हे वायर आहे, तुम्ही इकडून घर सोडू नका. तर घर सोडून जायचं कुठे? अगोदर तुम्ही जागा विकायचीच नव्हती आम्हाला. आता या ठिकाणी त्यांचं असं म्हणणं आहे की ती वायर पहिले त्या लेवलला आहे, घर उंच वाढवलं. पहिले माझा 2017 मध्ये माझं घर मी वरती केलं तेव्हा वायर एवढी नव्हती. हे आता 8 दिवसामध्ये हे पूर्ण वायर खाली आली. तेव्हा हे 8 दिवसात माझ्या घराला आग लागली. माझ्या घरा सोडून अजून इतर लोकांच्या घराला सुद्धा आग लागलेली आहे. विशाल वाघमारे, जनशक्ती कल्याण.